सर्वांना. कशा सर्वजण मजेतच असताल, हो की नाही? जेवण झालं का? माझं पण झालं, जेवण झालं, बसली. आत्ता एक गोष्ट माझ्या लक्षात आली. माणसाकडं ना जी गोष्ट आहे ना, माणसाकडे जी गोष्ट आहे ना, त्या गोष्टीतच माणसाने ना हे राहिलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे, हो की नाही? जर आपण म्हटलो की नाही, माझ्याकडे ही गोष्ट नाही, माझ्याकडे ती गोष्ट नाही, मला असाच नवरा पाहिजे होता, मला तसाच नवरा पाहिजे होता, आणि हा नवरा का भेटला, तर ते विधाता असतं, म्हणजे देवाने ठरवलेलं असतं. आपण कोण ठरवणार? हां, आपल्याला तर माहीत पण नसतं आपलं कोणाशी लग्न होणार आहे, कोणाशी आपला संसार होणार आहे, कोण माणूस आपल्या आयुष्यात येणार आहे, कसं येणार आहे, काय येणार आहे, हो की नाही? तर हे सर्व करता करविता वरती बसलेला असतो, त्यांनी त्या रेशमगाठी बांधलेल्या असतात, हो की नाही? आणि जे आहे त्यात आपले, आणि काही काही गोष्टीचे फायदे पण असतात आणि काही गोष्टीचे तोटे पण असतात. तर आपण तोटे नाही बघायचे, फायदा बघायचा, हो की नाही? की आपल्याला ह्या गोष्टीपासून काय फायदा झाला, आपल्याला काय मिळालं, त्या व्यक्तीमध्ये काय चांगले गुण आहेत, काय चांगले गुण नाही आहेत. हां, चांगले गुण बघा, चांगले वाईट गुण नंतर पहा. प्रत्येक व्यक्तीमध्ये सांगते. आता मी आहे, माझ्यामध्ये काहीतरी चांगले गुण असतील, वाईट पण असतील, मी म्हणत नाही. पण माणूस काय करतो, वाईट गुण पहिलं बघतं आणि चांगल्या गुणाला नावं ठेवतं, आहे की असं नाही करायचं. चांगल्या गोष्टीचे चांगल्या व्यक्तीचे जसे फायदे असतात, तसे वाईट व्यक्तीचे पण काही फायदे असतात, आहे की नाही? आणि सर्व गोष्टी काय देवाने असं आहे ना, सर्वांना परिपूर्ण नाही ठेवलेलं. कुठं ना कुठं देवाने कोणाला ना कोणाला कशात ना कशात कमी ठेवलेले, एवढं मात्र खरे. मग एकसारखेच सगळ्यांना बनवलं असतं तर मग दुनिया कशी चालली असती, ओके? म्हणून तर देवाने काळा, गोरा, पांढरा, हे ते असे रंग बनवले, देखणा, गरीब, श्रीमंत असं बनवलेलं आहे. तर ही दुनियाचं देवाची करणी आहे, म्हणजे देवाने केलेली ही किमया आहे, ती आपण स्वीकारली पाहिजे, हो की नाही? आणि काही गोष्टीचे जसे तोटे आहेत तसे फायदे पण आहेत. काही व्यक्ती दारू पित नाही, काही व्यक्ती वाईट व्यसनं नसतात, काही नसतात, पण त्याला राग असतो, त्याच्यामध्ये राग असतो, त्याला प्रत्येक गोष्टीचा, छोट्या छोट्या गोष्टीचा राग येत असतो. काही काही लोक दारू पितात, सिगरेट पितात, तंबाखू खातात, काही काही करतात ना, हो की नाही? बायका पण मिश्री वगैरे लावतात, काहींना टी व्ही बघायचा शौक असतो, काहींना ह्याचा कपड्याचा शौक असतो, म्हणजे असे अनेक प्रकारचे स्त्रियांना पण हे असतात ना, गुण आणि अवगुण दोन्ही असतात ना, हो की नाही? जर तुम्ही शोधायला गेले ना, तर तुम्हाला एक कुठलाही पण व्यक्ती, स्त्री किंवा पुरुष, असं भेटणार नाही की त्याच्यात अवगुण आहेत आणि गुण आहेत. असं सर्व गुण संपन्न असं कोणाला भेटणार नाही, माहिती आहे का? एवढं मात्र खरं आहे, हे देवानेच बनवलेलं आहे, गुण आणि अवगुण.